Hello students, how are you? I hope all of you fine there. मी प्राध्यापक सुजित बोर्डे सर, श्री भवानी माता सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल टाकळी मानूर. 12वीचा जो अभ्यासक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये बदल झालेला आहे. सध्या जर पाहिलं तर कोविड-19 कोरोना हा जो आजार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या आजारामुळे सर्व शाळा व कॉलेजेस बंद आहेत आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की सिलेबस कसा असेल, तो सिलेबस केव्हा व कसा पूर्ण होईल. आणि हा आजार इतका भयानक आहे विद्यार्थी मित्रांनो की शासनालाही प्रश्न पडला आहे की शाळा व कॉलेजेस केव्हा स्टार्ट करावेत. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या संस्थेने निर्णय घेतला आहे की ऑफलाईन लेक्चर्स केव्हा स्टार्ट होतील हे सांगता येत नाही, म्हणून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन लेक्चर्स घेतले पाहिजेत. आणि म्हणूनच आपली जी संस्था आहे ती म्हणजे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर, ही जी आपली संस्था आहे विद्यार्थ्यांनो, आपल्या संस्थेने ठरवले की ऑनलाईन लेक्चर्स घेतले पाहिजेत की जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व बौद्धिक नुकसान होऊ नये. आपल्या संस्थेने ऑलरेडी ऑनलाईन लेक्चर स्टार्ट केलेले आहेत. आय होप सर्व विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत आणि खूप सुंदर प्रकारचे असे ऑनलाईन लेक्चर्स चालू आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर खूप सुंदर प्रकारचे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि एवढंच नाही तर त्याखाली तुम्हाला नोट्सही दिलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याबरोबर तुम्हाला त्याखाली टेस्टसुद्धा दिलेले आहे, म्हणजे जो टॉपिक घेतलेला आहे त्याखाली त्याची टेस्टसुद्धा दिलेली आहे. म्हणजे खूप सुंदर प्रकारची ती रचना केलेली आहे. तुम्ही सर्वजण याचा लाभ घेत आहात. सर्वात प्रथम मी तुम्हाला सूचित करू इच्छितो की तुम्ही सर्व विद्यार्थी याचा लाभ घ्या. ते व्हिडिओज पहा, नोट्स आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा आणि ती टेस्ट सोडवा. जर तुम्ही हे दररोजच्या दररोज केलं तर तुमचे कन्सेप्ट्स असतील ते सर्व तिथेच क्लिअर होतील. बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांचा खूप सुंदर प्रकारचा सहभाग आहे. ते विद्यार्थी दररोजचा अभ्यास करतात, कारण ते त्या टेस्ट सोडवतात, त्याचे स्क्रीनशॉट्स आणि त्यांनी लिहिलेल्या नोट्स याचे फोटोज आम्हाला पाठवतात. मी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सूचित करू इच्छितो की सर्व विद्यार्थ्यांनी तो दररोजचा अभ्यास पहा, तो व्हिडिओ पहा, त्यानंतर त्या ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, त्यानंतर ती टेस्ट सोडवा. आणि एवढंच नाही तर ती जी तुम्ही टेस्ट सोडली त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. तुम्ही ज्या नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेल्या आहेत त्याचा एक फोटो काढा आणि त्या विषय शिक्षकांना त्या पाठवा. बरेचसे विद्यार्थी या गोष्टी करत आहेत, परंतु बरेचसे विद्यार्थी याच्यापासून वंचित सुद्धा आहेत. जे विद्यार्थी या गोष्टी दररोजच्या दररोज करतात, अशा विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर मी दुसऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही सर्वजण की जे विद्यार्थी हा अभ्यास पाहत नाहीत, यापासून वंचित आहेत, असे विद्यार्थी तुम्ही सर्वजण दररोजचे व्हिडिओ पहा, टेस्ट सोडवा आणि तुमचे स्क्रीनशॉट्स, तुमचे फोटोज आमच्यापर्यंत पोहोचवा. हे पहा विद्यार्थ्यांनो, या गोष्टी तुमच्यासाठी आहेत. तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे. तुम्ही सर्वजण याकडे दुर्लक्ष करू नका, सर्वजण याकडे लक्ष द्या
आपल्या संस्थेकडून अभ्यासक्रम येतच आहे. त्याचबरोबर मलाही असं वाटलं की आपल्या भवानी मातेच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि मी असं बोलेल की भवानी मातेच्याच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपलंही काहीतरी योगदान असलं पाहिजे. आणि म्हणूनच मीही खास तुमच्यासाठी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये पॉवर पॉईंट तयार करत आहे आणि एक एक असा टॉपिक तुम्हाला समजेल अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्ही सर्वजण याचा लाभ घ्या. जशा PPT तयार होतील तशा मी तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करील. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी आपण आपल्या विषयाकडे वळतोय, तो म्हणजे आपला सब्जेक्ट, दॅट इज केमिस्ट्री. आपला जो सब्जेक्ट आहे विद्यार्थ्यांनो, तो 2 पार्टमध्ये विभागलेला आहे. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पार्ट फर्स्टमध्ये 2 सब्जेक्ट येतात. त्यामध्ये इथे पहा फिजिकल केमिस्ट्री आणि दुसरा येतो म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. असे 2 सब्जेक्ट आहेत. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे विद्यार्थ्यांनो, त्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ॲप्लाइड केमिस्ट्री असे 2 सब्जेक्ट आहे. म्हणजेच यावरून आपलं लक्षात येतं की आपलं जे पुस्तक आहे 12वीचं ते 2 विभागामध्ये किंवा 2 पार्टमध्ये विभागलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट्स सामावलेले आहेत. तर आपण आज पार्ट फर्स्टमधील पहिला चॅप्टर स्टार्ट करतोय. तर या ठिकाणी मी आपलं मनापासून स्वागत करतो या ऑनलाईन लेक्चरमध्ये. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला आपल्या शाळेची ओढ लागली आहे. ती आपली शाळा म्हणजे श्री भवानी माता सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल टाकळीमानूर. आपल्या शाळेचा एक फोटो या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. मला माहिती आहे तुम्ही सर्वजण खूप मिस करताय. तुम्हाला सर्वांना शाळेची ओढ लागलेली आहे. आम्ही सर्व शिक्षकांना सुद्धा शाळेची ओढ लागलेली आहे आणि आपण अशी आशा धरू की लवकरच आपली शाळा सुरू होईल. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण पुढची स्लाईड जी बघणार आहोत ती म्हणजे आपलं आलेलं नवीन पुस्तक 12वीचं केमिस्ट्री स्टँडर्ड 12. त्याचं कंटेंट मी या ठिकाणी ठेवलेलं आहे पहा. टोटल जर पाहिलं आपण तर टोटल 16 चॅप्टर्स आहेत तुम्हाला. आजही या ठिकाणी मार्किंग स्कीम आलेली नाही. जशी ती मार्किंग स्कीम येईल तशी मी ती तुमच्यासमोर मांडेल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय केमिस्ट्रीचा चॅप्टर नंबर 1. अकॉर्डिंग टू न्यू रिवाइज सिलेबस ऑफ महाराष्ट्र बोर्ड 2020 to 2021, चॅप्टर नंबर 1 सॉलिड स्टेट. तर पहा, हा पार्ट फर्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला काही समजले नाही तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता, तुमचे डाऊट्स विचारू शकता. सो come on students, we are now going to start our first chapter, that is solid state. Chapter number 1 solid state. First, starting of this chapter, I am going to discussing the 2 questions which are given in your textbook. So first question is that what are the 3 most common states of matter? What are the 3 most common states of matter? So previous year we have learned that, I hope all of you remember that matter can exist in 3 states. Matter can exist in 3 states, that is solid, liquid and gas. Matter can exist in 3 states, that is solid, liquid and gas. Second question is asking here, that is how does solid state differ from 2 states? How does solid state differ from 2 states? Solid means simply काय विचारलं की what is the difference between solid, liquid and gas? या तिघांमध्ये काय डिफरन्स सांगता येईल?
So the answer of this question we will discuss in this chapter. Okay, so students, this chapter is so easy. It is the basic chapter, and if you have strong imagination power, I hope all of you learn or understand this chapter so easily. So it is the first lecture of this chapter, and it is the introductory part of this chapter. At the same time, it is so important. So what we have seen, matter exists in three states, that is solid, liquid and gas. In the 11th standard, we have learned about the gaseous state in detail and some part of the liquid state, gaseous state in detail, and some part of liquid state, because liquid is the part of the physics. Liquid हा कशाचा पार्ट आहे? फिजिक्सचा. So here now we are going to started. If we want to define solid, so how would we define? आपण जर सॉलिडला डिफाइन करायचं म्हटलं तर कशा प्रकारे डिफाइन करता येईल? So see here the definition of solid. सॉलिडची डेफिनेशन तुमच्या समोर ठेवलेली आहे, पहा काय आहे, पहा नीट. Solid is that state of matter in which constituent particles, that is atoms, ions or molecules, are bonded with strong force of attraction. What is a solid? Solid is that state of matter in which constituent particles, that is atoms, ions or molecules, are bonded with a strong force of attraction. म्हणजे सिम्पली काय लक्षात ठेवा, म्हणजे सॉलिड ही पदार्थाची अशी अवस्था आहे की ज्यामधील जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स तुम्हाला माहिती आहेत, ते एकतर ॲटम्स असतील, आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील, तर त्यांच्यामधील एक प्रकारचं बॉन्डिंग असतं आणि त्यामध्ये काय असतं, एक स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सॉलिडमध्ये काय असतं, स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला म्हणायचं सॉलिड. सो व्हॉट इज सॉलिड? सॉलिड इज दॅट स्टेट ऑफ मॅटर in which constituent particles, that is atoms, ions or molecules, are bonded with a strong force of attraction. I hope all of you understood that. Now what are the properties of solid? सॉलिडच्या प्रॉपर्टीज काय सांगते त्याला आपल्याला? फ्रॉम 10th स्टँडर्ड you have already learned that about. Once again we can recall about this. So see here the properties of solid. Properties of solid. So see the first property. See here, solid have definite shape, size and volume. काय फर्स्ट प्रॉपर्टी? सॉलिड्स हॅव डेफिनाइट शेप, साईज अँड व्हॉल्यूम. म्हणजेच सॉलिडला काय असतो, डेफिनाइट शेप असतो, साईज असते आणि व्हॉल्यूम असतं. आपण सेकंड क्वेश्चन मी तुम्हाला विचारला होता आणि त्याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन काय होता की डिफरन्स विचारला, सॉलिड, लिक्विड आणि गॅसमध्ये तुम्ही काय डिफरन्शिएट करू शकता, कसं त्याला डिफरन्शिएट करू शकता, तर त्याचा आन्सर मी या प्रॉपर्टीजमधून सांगणार आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी आपण पाहिली की सॉलिडला काय असतो, डेफिनेट शेप, साईज अँड व्हॉल्यूम. जर आपण लिक्विड आणि गॅसचा विचार केला तर इन अ लिक्विड देयर इज अ डेफिनाइट व्हॉल्यूम. लिक्विडमध्ये काय असतं, डेफिनाइट व्हॉल्यूम, बट शेप इज डिपेंड ऑन द शेप ऑफ द कंटेनर. शेप इज डिपेंड ऑन द शेप ऑफ द कंटेनर. लिक्विडमध्ये पाहिलं तर त्याला डेफिनाइट व्हॉल्यूम असतं, बट शेपचा जर विचार केला तर शेप, लिक्विडला शेप असतो का? नो. बट ज्या कंटेनरमध्ये आपण तो टाकू, ते लिक्विड टाकू, त्यानुसार त्याचा शेप आपण त्याला म्हणतो. म्हणजेच लिक्विडमध्ये काय आहे, लिक्विड्स
have definite volume, but shape is depend on the shape of the container. And in gas, it takes the shape and volume of its container. गॅसमध्ये काय होतं, गॅसचं सुद्धा शेप आणि व्हॉल्यूम कशावर डिपेंड आहे, शेप ऑफ द कंटेनर. सो remember that solids have definite shape, size and volume. Okay, so second property, compressibility is low. सॉलिड मध्ये काय असतं, कॉम्प्रेसिबिलिटी इज लो और नॉन कॉम्प्रेसिबल. सॉलिड्स आर नॉन कॉम्प्रेसिबल. लिक्विडचा जर विचार केला तर लिक्विड हॅव स्मॉल कॉम्प्रेसिबिलिटी, liquids have small compressibility, and gases are compressible. Gases are compressible. गॅस काय होतो, कॉम्प्रेस होतो. फॉर एक्झाम्पल काय सांगतील, बलून. आपण सर्वांनी आपण काय केलेलं, फुगा फुगवलेला आहे. सर्वांनी ही गोष्ट करून पाहिलेली. कोणती, की बलूनमध्ये आपण काय करतो, तोंडाने हवा भरतो. हवा भरतो याचाच अर्थ काय, हवा भरल्यानंतर तो बलून काय होतो, फुगतो. मीन्स याचा अर्थ काय होतो, की बलूनमध्ये आपण गॅस काय करतो, कॉम्प्रेस करतो. जर आपण विचार केला लिक्विड आणि सॉलिडमध्ये, इज इट पॉसिबल, लिक्विडमध्ये एक टायमाला काय होईल, लिक्विड तुम्ही पाणी घ्या, त्याच्यामध्ये टाका आणि तो दाबा, थोडंसं फुगलेलं वाटेल. बट सॉलिडमध्ये इट इज नॉट पॉसिबल. एखादा सॉलिड तुम्ही बलूनमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करा, इज इट पॉसिबल, नो. मीन्स solids are non-compressible, liquids have small compressibility, and gases are compressible. Okay, so now see the third property. See here, intermolecular space is very low. Intermolecular space is very low. In liquid it is a moderate, and in a gas it is a very high. इंटरमॉलिक्युलर स्पेसचा जर विचार केला तर सॉलिडमध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस नसतो. आपण डेफिनेशनमध्येच आपण पाहिलं की इट हॅज बॉन्डिंग और इट हॅज अ स्ट्रॉंग फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन. त्यातले जे ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये काय स्ट्रॉंग फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन आहे. ते सर्व ॲटम्स एकमेकाला घट्ट असं पकडून ठेवलेलं, त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस काय आहे, खूप कमी प्रमाणात असतो. सो थर्ड प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला, की इंटरमॉलिक्युलर स्पेस इज व्हेरी लो इन अ सॉलिड्स. लिक्विडमध्ये इट इज अ स्मॉल और it has moderate intermolecular space, and in gases the intermolecular space is very high. Okay, so next property is here, the diffusion is low. Fourth property काय, diffusion is low. I know so many students are using the different types of perfumes or deos like a X, Whitestone, Cobra, and nowadays a famous general use, that is fog. I know so many people and my dear students are using this brand, that is fog. There is one famous ad on TV. एक ॲड आहे टी व्हीवरती. कोणती, तुम्ही सर्वांनी ती ॲड पाहिली आहे, ती म्हणजे कोणती, एक जण काय करतो, दुकानात जातो आणि दुकानदाराला विचारतो, हा राज भाई क्या चल रहा है. तर तो दुकानदार त्याच्यावर उत्तर देतो, फॉग चल रहा है. तो जो ग्राहक आहे तो 2 मिनिट विचार करतो आणि परत त्याला क्वेश्चन विचारतो, हा वो तो पता है मुझे लेकिन और क्या चल रहा है. तर तो शहाणा त्याच्यावरही उत्तर देतो, और फॉग ही चल रहा है भाई. मीन्स एनिवे थोडा टाइमपास करत होतो. आपला फर्स्ट लेक्चर आहे
आणि तुम्ही बोर पण नाही व्हायला पाहिजे. ओके, तर असंच हसत खेळत आपण शिकणार आहोत. फॉग हा एक गॅसियस बॉडी स्प्रे आहे आणि याचा स्मेलही खूप चांगला येतो व काही अंतरापर्यंत याचा वास येतो. तर ह्या ॲडमध्ये आपण कसे गेलो, तर ते म्हणजे डिफ्युजन. काय पाहतो आपण? डिफ्युजन. सॉलिडमध्ये काय पाहतोय की सॉलिड्स हॅव लो डिफ्युजन. मीन्स फ्रॉम दिस ॲड we understood that gases can spread at some distance, means they are diffuse. ही ॲड मी तुमच्या समोर आणली याचं कारण की तुम्हाला एक प्रॉपर्टी तुमच्या डोक्यामध्ये क्लिक करायची होती, ती म्हणजे सॉलिड्स हॅव लो डिफ्युजन. गॅसेसचा जर विचार केला, लिक्विडचा जर विचार केला, तर लिक्विडमध्ये काय सांगते, लिक्विड्स आर ऑल्सो डिफ्यूज. लिक्विड तुम्ही काय करा, पाणी खाली फरशीवर टाका, पाणी काय होईल, डिफ्यूज होईल, पसरल. गॅसेसचा जर विचार केला तर गॅसेस, फॉगची आपण ॲड पाहिली, फॉगमध्ये काय लक्षात होतं की त्याचा वास बऱ्याच अंतरापर्यंत होतो. म्हणजेच गॅसेस काय होतात, दे आर स्प्रेड ॲट अ सम डिस्टन्स और दॅट इज कॉल्ड दे डिफ्यूज और गॅसेस आर डिफ्यूज. जर सॉलिड्सचा जर विचार केला तर सॉलिड्स आर नॉट डिफ्यूज, किंवा इन सॉलिड्स देर इज लो डिफ्युजन. तुम्ही बोलता की कशावरून, तर त्यासाठी तुम्ही आत्ता डेमो करून पाहू शकता. तुम्ही तुमच्या हातातला मोबाईल आहे तो असा हवेत कुठेतरी फेकून द्या, व पहा डिफ्यूज होतो का, तो पसरतो का, किंवा त्यातले जे ॲटम्स असतील, आयन्स असतील, मॉलिक्युल्स, हे असे सगळे फ्री होऊन असे इकडे तिकडे पसरतील का, डिफ्यूज होतील का? नो, इट इज नॉट पॉसिबल. व्हाय? बिकॉज द इंटरमॉलिक्युलर स्पेस इज व्हेरी लो. त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे का? नो. दे हॅव स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सॉलिड्स हॅव स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. गॅसेसमध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस काय असतो, जास्त असतो, किंवा स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामध्ये नसतं. म्हणून गॅसेस काय होतात, डिफ्यूज होतात. लिक्विड थोड्या प्रमाणात डिफ्यूज होतात, बट सॉलिड्स आर नॉट डिफ्यूज. ओके, हातातला मोबाईल फेकू नका, नाहीतर तो कुठेतरी पडेल आणि फुटेल. सो नाव सी द फिफ्थ प्रॉपर्टी. See here, melting point and boiling point is high. Melting point and boiling point is high because of the intermolecular force of attraction in constituent particles, that is atoms, ions or molecules of solids are very strong. मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट सॉलिडचं जास्त असण्याचं कारण काय, कारण त्यांच्यामध्ये काय, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ज्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, तो मेल्ट होण्यासाठी किंवा बॉईल होण्यासाठी काय होईल, टाइम लागेल. सो द मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इज हाय इन सॉलिड्स. अँड नाव लास्ट प्रॉपर्टी is that they are generally good conductors of electricity and heat. Solids are generally good conductors of electricity and heat. म्हणजे सॉलिडमधून हीट किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, खूप चांगल्या प्रकारे फ्लो होते. सो फ्रॉम 10th standard you have already learned that properties of solids. So after 10th and 11th standard we learn in 12th standard so many interesting things are involved in a solid state. So we are going to a main and interesting part in a next lecture. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे मेन किंवा पुढचे जे टॉपिक्स आहेत
ते पाहणार आहोत. हा फर्स्ट लेक्चर होता विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणून तुम्हाला फक्त एक बेसिक पॉईंट सांगितले. कोणते? सॉलिड म्हणजे काय आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय. सॉलिडमध्ये काय सांगता येईल मग लक्षात ठेवा. सॉलिड म्हणजे काय, त्याला डिफाईन कसं करणार आपण. सॉलिड इज दॅट स्टेट ऑफ मॅटर इन विच कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, दॅट इज ॲटम्स सायन्स ऑर मॉलिक्युल्स, आर बॉन्डेड विथ अ स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सॉलिड म्हणजे काय, मॅटरचं अशी स्टेट की ज्याच्यामधले जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, ॲटम सायन्स आणि मॉलिक्युल्स, त्यांच्यामध्ये काय असते, एक प्रकारची बॉन्डिंग असते आणि त्यांच्यामध्ये काय असतो, स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दॅट इज सॉलिड. प्रॉपर्टीज पाहिलं आपण, 6 प्रॉपर्टीज तुम्हाला सांगितलं. कोणत्या? नंबर 1, सॉलिड्स हॅव डेफिनाइट शेप, साइज अँड व्हॉल्यूम. सेकंड, सॉलिड्स आर नॉन कॉम्प्रेसिबल. थर्ड, इंटरमॉलिक्युलर स्पेस इज व्हेरी लो इन सॉलिड. फोर्थ, diffusion is low. Fifth, melting point and boiling point is high. And last property आपण पाहिली कोणती? They are generally good conductors of heat and electricity. I hope all of you understood these 2 points. सर्वांना समजलंय? ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा पहिला लेक्चर होता. या लेक्चरमध्ये आपण ऑनलाईन लेक्चर कशासाठी स्टार्ट केलं आहे याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली. पहिला लेक्चर असल्याकारणाने मी तुमच्यासमोर किंवा तुमच्याशी थोडंसं बोललो. यानंतर जे आपण लेक्चर घेणार आहोत त्यामध्ये फक्त आपला सिलेबस आपण कव्हर करणार आहोत, आणि मी हे करतोय फक्त तुमच्यासाठी करतोय. तुम्ही सर्वजण हे लेक्चर्स पहा, याचा आनंद घ्या. घरात बसून 100% तुम्ही सर्वजण बोर झालेला आहात आणि तुमचा वेळही वाया जाते. हे 12वीचं वर्ष हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांनो. तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही म्हणता की शाळा चालू होईल, कॉलेज चालू होईल, मग त्यावेळेस पाहू, त्यावेळेस आपण अभ्यास करू. परंतु विद्यार्थ्यांना हे तुमचं वर्ष वाया जाईल आणि ते तुम्ही वाया जाऊ देऊ नका. आपल्याकडे सुविधा आहेत. आज तुम्ही सर्वजण, आय होप 80 to 90% विद्यार्थ्यांकडं किंवा पालकांकडं अँड्रॉइड मोबाईल्स आहेत. तुम्ही सर्वजण इंटरनेटचा वापर करतात आणि म्हणूनच हा एकच पर्याय आज आपल्यासमोर आहे, आणि म्हणूनच आज मी तुमच्यासमोर या ऑनलाईनच्या माध्यमातून आलेलो आहे. असेच व्हिडिओ मी बनवणार आहे कंटिन्यू. आपले लेक्चर्स असं समजून घ्या की आपलं कॉलेज सुरू झालेलं आहे आणि हा पहिला लेक्चर मी बनवला आहे. यानंतर असेच कंटिन्युअस आपले लेक्चर्स असतील. जसे व्हिडिओ तयार होतील तसे मी पाठवील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, असंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की टाईप्स ऑफ सॉलिड्स, सॉलिडचे टाईप्स कोणते आहेत ते आपण शिकणार आहोत. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.